गणित दिलेलं बघा, एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळाली. जर 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल आणि वर्गात मुलींची एकूण टक्केवारी 60% असेल, तर शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलांची टक्केवारी काय? मुलींची टक्केवारी विचारलेली आहे. जर कधी-कधी असं होतं, की प्रश्न नीट कळत नाही, तर त्या कंडिशनमध्ये इंग्लिशमध्ये सुद्धा प्रश्न वाचला तरी चालेल. आणि इथे एक गोष्ट मी इथे सांगू शकतो, जी खूप जास्त महत्त्वाची आहे. ह्याला तुम्ही डायरेक्ट 100 घेऊन गणित सॉल्व्ह करू शकता, कारण की सुटू शकतं. तर मोस्टली 60 किंवा 70% असे गणित असतात, जे तुम्ही 100 मानून, पूर्ण क्लासची संख्या 100 मानून हे गणितं सोडवू शकता. पण 20, 30, 40% गणितं अशी येतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला 100 मानून हे गणितं पॉईंटमध्ये उत्तर आणतील. म्हणजे पॉईंटमध्ये उत्तर म्हणजे काय? तर हे जर तोडत बसलात तुम्ही, तर ते खूप कॉम्प्लिकेटेड होत जातं. तर त्या कंडिशनमध्ये काय करायचं ते सुद्धा मी इथे सांगणार आहे. पहिले आपण जी नॉर्मल लोक वापरतात किंवा सर्वजण वापरतात ती पद्धत वापरणार आहोत. म्हणजे काय, तर 100 टोटल क्लासचे विद्यार्थी मानायचे, की पूर्ण क्लासमध्ये एकूण 100 विद्यार्थी आहे. त्यांनी काय म्हटलं, की एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळाली. 40% मुलं, पण मुलं किती आपल्याला माहिती नाही. इथं इंग्लिशमध्ये वाचलं तर इन अ क्लास 40% ऑफ द बॉईज, म्हणजे मुलांनी 40%, मुलांच्या 40%नी स्कॉलरशिप मिळवलेली आहे, पण मुलं किती आहे ते माहिती नाही. पुढं काय दिलेलं आहे, जर 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल, म्हणजे हे जे 100 विद्यार्थी आहेत त्याच्यापैकी 50% विद्यार्थ्यांना, एकूण विद्यार्थी जेवढे आहेत त्यांना 50% मिळत आहे. म्हणजे मी इथे जर असं केलं शिष्यवृत्ती धारक, तर हे किती येतील, तर एकूण 50% येतील. आणि जे शिष्यवृत्ती न मिळालेले असतील ते 50 असतील. मग काय आहे, आणि वर्गातील मुलींची संख्या एकूण टक्केवारी 60% असेल. आता इथे तुम्हाला कळालं आहे की मुलं किती आहे आणि मुली किती आहे. मुली कळायला तुम्हाला 60% आहे. म्हणजे 60% म्हणजे काय, तर 60% म्हणजे काय, जर एकूण संख्या जर 100 असेल तर 60 मुली ह्या क्लासमध्ये अवेलेबल आहे किंवा 60 मुली आहेत. तर मग तुम्ही म्हणाल की क्लास हा मुलींचा 60 असेल, तर मुलं किती असतील क्लासमध्ये, एकूण बॉईज किंवा बॉईज किती असतील, तर 40 असतील. गर्ल्स किती भेटलेले आहे आपल्याला, 40. बरं, आता ह्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं की कधी काय वापरायचं. तर बघा, हे टक्केवारीचं चिन्ह असेल तर ह्याचा अर्थ होतो प्रत्येक 100ला 40% किंवा 50%, 60% म्हणजे 100 मागे, म्हणून आपण हा 100 आकडा घेत असतो. त्याचाच इंग्लिशमध्ये ह्याचा अर्थ होतो परसेंट. पर सेंट, सेंट म्हणजे 100 आणि पर म्हणजे प्रति, म्हणजे प्रत्येक 100ला किती, याचा अर्थ असा होतो. ठीक आहे. बरं, आता कळालं तुम्हाला मुलं क्लासमध्ये आहेत 40. आता परत पहिल्या कंडिशनवरती जाऊ. एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती घेतली, म्हणजे 40 विद्यार्थी आहेत, त्यांचे 40% विद्यार्थ्यांनी काय घेतलेलं आहे, शिष्यवृत्ती घेतलेली आहे. आपण 40% मुलं कुठून काढले, तर 60% मुली आहेत, म्हणून 40% मुलं होतात. मग 40% मुलांकडे शिष्यवृत्ती आहे, तर 40% म्हणजे किती, तर 40% या टक्केवारीचा अर्थ भागीला 100 होतो. किंवा जर तुम्हाला डायरेक्ट माहिती असतील तर 40% 2/5 लिहू शकता तुम्ही. तर या टक्केवारीचा अर्थ 100 होतो. हा कटला, इथे 2ने भाग दिला तर 2 दुनी 4 आणि 2 पंचे 10. तर तुम्ही डायरेक्ट जरी माहिती असेल तर जास्त फायदा होईल. तर मग 40%, 40चे 40% तुम्ही नॉर्मल केसमध्ये कसं करता, 40 गुणिले 40 भागीला 100. मग हे 2 शून्य कटले तर इथे आले 16, असंही काढू शकता. किंवा हा 40% म्हणजे 2/5 माहिती असतील तर गुणीला फक्त 2/5 करा. इथे ह्याने कटलं तर 5 40, 8 गुणीला 2 किती होतात, 16. म्हणजे एकूण 16 विद्यार्थ्यांना काय भेटलेली आहे, शिष्यवृत्ती. मुलांना 16 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भेटलेली आहे, पण एकूण 50 विद्यार्थी असे आहेत ज्यांना शिष्यवृत्ती भेटली आहे. तर मुलींना मिळालेली शिष्यवृत्ती किती असणार आहे, 50 वजा 16. उरलेल्या मुली असणार आहे. एकूण जर 50 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भेटली असेल, त्याच्यापैकी जर 16 मुलं असतील तर उरलेल्या काय असतील, मुली असतील. तर किती येणार आहे, 4 34. किती आल्या, 34 मुली आल्या. कितीपैकी, तर 60 पैकी. 34 मुली आल्या कितीपैकी, 60 पैकी. आणि तुम्हाला काय विचारलंय, शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी काय. मुलींची टक्केवारी आहे, सॉरी, शिष्यवृत्ती मिळालेल्या मुली आहेत 34. आणि किती मुलींपैकी, मुलींची टक्केवारी विचारली म्हणजे मुलींपैकी, भागीला 60 गुणीला 100. हा कटला, इथे आपण 5 लिहिला, इथे 3 लिहिला. 34 गुणीला 5 म्हणजेच किती, 170 भागीला 3 किती येतील,
5 त्रिक 15, खाली उरले 2, 5 सक 3 सक 18, खाली उरले 2, 3 सक 18, 3 सक 18 डॉट 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 म्हणजे 56.67 किंवा 56.66. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. बरं ठीक आहे. आता जर अशा कंडिशनमध्ये असं होईल की इथे तुमचं उत्तर पॉईंटमध्ये येईल, मग तुम्ही ह्याचं पर्सेंटेज काढायचा प्रयत्न करा. त्या कंडिशनमध्ये काय होऊ शकतं की थोडंसं कॉम्प्लिकेटेड गणित होऊ शकतं. मग ह्याला हे असा प्रकार न होण्यासाठी आपण काय करू शकतो, तर आपण बघा काय आहे. पहिले शिष्यवृत्ती किती टक्के मुलांना मिळाली, 40%. मग 40% म्हणजे किती, 2/5. मी फ्रॅक्शन लिहून घेतो डायरेक्ट. बघा 40% कसे काढायचे ते आधी सांगितलेलं आहे मी. 40% म्हणजे कसे, तर टक्केवारीचं चिन्ह दिसलं फक्त भागीला 100 करायचं. 40% म्हणजे 2/5. नंतरचे आहे 50%. 50% म्हणजे 50 भागीला 100 म्हणजे 1/2 होईल. ठीक आहे, 1/2. त्याच्यानंतर किती आहे 60%. 60% म्हणजे किती, तर 3/5. 3/5 60 भागीला 100 म्हणजे हा शून्य कटला, 3/5. ठीक आहे. आता काय करायचं, हे छेद जे आहे छेदांचा करायचा गुणाकार. छेदांचा काय करायचा गुणाकार. म्हणजेच काय, 5 गुणिला 2 गुणिला 5 म्हणजे 5 दुणे 10, 10 गुणिला 5 किती होतील 50. तर आपण काय मानायचं, एकूण क्लासची संख्या किती आहे 50. क्लासची संख्या 50 आहे. त्याच्या 50%, 50च्या 50% हे काय आहे, शिष्यवृत्ती धारक आहे. म्हणजे 1/2 म्हणजेच किती विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक आहेत, तर 50. त्याच्यापैकी मुली किती आहेत, तर 3/5 गुणिला 3/5 किती येतील, तर इथे येतील 10, 30 मुली येतील, तर 20 मुलं येतील. ठीक आहे, 30 मुली असतील तर 20 काय असतील, मुलं असतील. आता ह्या 20% मुलांच्या म्हणजे 20 मुलांच्या किती 40% मुलांनी शिष्यवृत्ती घेतली असेल. म्हणजेच किती 2/5 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती घेतली असेल. 2/5ने जर गुणलं तर किती येणार आहे 8. 25 पैकी जर 8 मुलांनी शिष्यवृत्ती घेतली असेल तर उरलेल्या काय असतील, मुली असतील. मग 25 वजा 8, 25 वजा 8 जर केले तर किती येतील, 17 येतील. तर 17 मुली ह्या काय असतील, शिष्यवृत्ती धारक असतील. मग 17 मुली किती, त्यांची टक्केवारी काढायची. प्रत्येक एकूण मुली आहे 30, शिष्यवृत्ती धारक मुली आहे 17 भागीला 30 गुणिला 100. हा शून्य कटला, 170 भागीला 3 काय येणार आहे उत्तर 56.65. आणि नेहमी ही कंडिशन जर तुम्ही वापरलं, छेदाचा गुणाकार केला आणि ती पूर्ण संख्या मानली की एवढ्या क्लासमध्ये विद्यार्थी आहे, तर त्या कंडिशनमध्ये तुमचं काय होणार आहे, गणित सुटण्याचे चान्सेस 99% होतील. ठीक आहे, कारण की तुम्हाला एक्झॅक्ट संख्या भेटत आहे. काही ठिकाणी बघा 66.66% दिलेलं राहतं, मग त्याचा अर्थ होतो 2/3. मग त्या कंडिशनमध्ये 3 मल्टिप्लाय बाय जे काय असेल ते असं कन्सिडर करून तुम्ही गणितं सॉल्व्ह करू शकता. जर तुम्हाला कोणताही गणिताचा प्रश्न असेल, मला पाठवायचा असेल, तर आपला टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे, ह्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. या मंथली मेंबरशिपमध्ये तुम्हाला अनलिमिटेड टाईम कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता. आपले फुल चॅप्टर वाईज व्हिडिओ आहेत, जे 70+ व्हिडिओ आहेत. तुम्ही ते एका महिन्यातसुद्धा बघून संपवू शकता हा कोर्स. आपलं एक WhatsApp चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.